नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत आहे. सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 1.5 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. तर देशातील बाजारातही 2 वर्षातील उच्चांकी भाव सोयाबीनने गाठलाय. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 6,500 ते 6,700 रुपयांचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन $12.30 प्रति बुशेल्सने विकले जात आहेत. सोयाबीनच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. कापसाचा भाव 86 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान पोहोचलाय. कापसाचा हा भाव गेल्या 1.5 वर्षातील उच्चांकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा देशातील बाजारालाही आधार मिळतोय. देशातील बाजारात सध्या कापसाची विक्री 8,700 ते 9,000च्या दरम्यान होतीये. काही बाजारात उच्चांकी 10,000चा भाव आजही मिळाला, पण खूपच कमी माल या भावात विकला जातोय. कापसाच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात हरभरा भाव दबावतच आहेत. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भाव पातळी हमी भावाच्या खालीच आहे. हमी भावाने हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येतोय. सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी 5,100 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. हरभरा बाजारातील आवक सध्याही चांगली सुरू आहे. याचा दबाव दरावर दिसून येतोय. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमी भावाच्या आसपास पोहोचलाय, पण दर पातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसतेय. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसतेय, तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसतोय. सध्या तूर बाजारात 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मागील 2 आठवड्यांपासून बाजारातील टोमॅटोची आवक कमी होत गेली आहे. वाढत्या उष्णतेचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसतोय. ऊन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तोडा कमी होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. याचा परिणाम टोमॅटोच्या अवकेवर होत असून उठाव मात्र टिकून आहे. यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली असून सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे 1,700 ते 2,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार टोमॅटोच्या भावाला मिळेल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.